नमस्कार मित्रांनो, साई प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण श्री नवनाथ कथासार या अध्यायाचा पुढील अध्याय घ्यायचा अगोदर आपण जाणून घेऊया की श्री नवनाथ कथासार ही पोथी वाचल्याने त्यापासून आपल्याला काय फायदा आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे। ही पोथी फक्त वाचल्याने नाही तर ऐकल्याने सुद्धा याचा तेवढाच फायदा होतो। तर मित्रांनो, श्री नवनाथ कथासार या ग्रंथात एकूण 40 अध्याय आहेत। यातील प्रत्येक अध्याय एका विशिष्ट फलप्राप्तीसाठी आहे। ते या ग्रंथाच्या 40व्या अध्यायात सांगितलेले आहे। पूर्ण श्रद्धेने व भक्तिभावाने संकल्प करून तसेच नवनाथांना शरण जाऊन केलेलं पठणाचे किंवा श्रवणाचे दिव्य अनुभव निश्चित येतात। मित्रांनो, पितृदोष, वास्तुदोष व घरातील मतभेद या गोष्टींमुळे आज आपण प्रत्येकजण मानसिक अशांतता अनुभवतो। प्रत्येकाला काही ना काही समस्येने घेरलेले आहेच आणि प्रत्येकजण त्रस्त आहे। अशा असंख्य गोष्टीच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी अध्यात्मशास्त्र व नाथ संप्रदायामध्ये यावर एक प्रभावी आध्यात्मिक उपासना सांगितली आहे। ते म्हणजे श्री नवनाथ कथासार या ग्रंथाचे वाचन किंवा श्रवण। घरामध्ये श्री नवनाथ कथासार वाचनाने व फक्त श्रवण केल्याने सुद्धा एक आगळा वेगळा आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते। विशिष्ट समस्यांवर जसे नोकरी, व्यवसाय, विवाह, शिक्षण, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर संकल्पयुक्त श्री नवनाथ कथासार वाचन व श्रवण केल्यास हमखास अनुभव येतो। तर मित्रांनो, आपल्याला वाचायला वेळ नसेल तर फक्त रोज ऐकले तरी पारायण केल्याचेच फळ मिळते। तर मित्रांनो, सुरू करूया पुढील अध्याय। अध्याय 31। चौरंगीस मच्छिंद्र गोरक्षाने शशांकर राजाकडून मागून घेतले चौरंगीची तपश्चर्या। कामविकारवश होऊन कृष्णांगरास सापत्न मातेने बोलावून नेले, पण तो तिला झिडकारून निघून गेल्यानंतर तिला पश्चाताप होऊन ती जीव देण्यास तयार झाली। परंतु तिच्या दासीने तिला सांगितले की तुला जीवाचा घात करण्याचे काही कारण नाही। ज्याप्रमाणे ईश्वरी संकेत असेल त्याप्रमाणे घडून येईल, ते कधी चुकावयाचे नाही। आता तू झाल्या गोष्टीची खंत करू नको, स्वस्थ जाऊन निज। राजा शिकारीहून आल्यानंतर तुझ्या महालात येईल, तेव्हा तू उठूच नको। मग तो तुला जागी करून निजण्याचे कारण विचारेल, तेव्हा तू रडून आकांत कर व मी आता आपला जीव ठेवू इच्छित नाही म्हणून सांग। जर अब्रू जाऊ लागली तर जगून काय करावयाचे आहे असे तू राजास सांगून रडू लागलीस म्हणजे तो तुला काय झाले ते सांगण्यासाठी आग्रह करील। तेव्हा तू त्यास सांग की तुमचा मुलगा कृष्णागर याने माझ्या मंदिरात येऊन मजवर बलात्कार करावयाचा घाट घातला होता, पण मी त्यास बळी पडले नाही। यास्तव आपणास हेच सांगावयाचे की आपल्या मागे असे अनुचित कर्म घडणार असेल तर मला जगून तरी काय करावयाचे आहे। असे भाषण ऐकून राजास क्रोध आला, म्हणजे तो सहजच मुलगा बिलगा मनात न आणता ताबडतोब त्यास ठार मारून टाकीन। मग तू निर्भय होऊन आनंदाने खुशाल राहा, अशी युक्ती सांगून दासी निघून गेली। याप्रमाणे भुजावंती सुवर्णमंचकावर निजली। तिने अन्न, उदक, स्नान वगैरे सर्व सोडून दिल्याचा बहाणा केला। अंगावरील दागदागिने सर्व टाकून दिले। थोड्या वेळाने शशांकर राजा शिकारीहून आला। नेहमीप्रमाणे भुजावंती पंचारती घेऊन का आली नाही म्हणून राजाने दासीस विचारले। तेव्हा ती म्हणाली, राणीला काय दुःख झाले आहे ते तिने सांगितले नाही, पण ती मंचकावर स्वस्थ निजली आहे। याप्रमाणे दासीने सांगताच राजा भुजावंतीच्या महालात गेला। तेथे पूर्वी संकेत ठरल्याप्रमाणे ती पलंगावर निजली होती। राजाने तिला निजण्याचे कारण विचारले असता ती काहीच उत्तर न देता ढळढळा रडू लागली। त्यावेळी राजास तिचा कळवळा येऊन त्याने तिला पोटाशी धरले व तोंडावरून हात फिरवून तो पुन्हा विचारू लागला। राजा म्हणाला, तू माझी प्रिय पत्नी असता इतके दुःख होण्याजोगा तुला कोणी त्रास दिला काय? तसे असल्यास मला सांग, मात्र मग तो कोण का असेना, पहा त्याची मी काय अवस्था करून टाकतो ती। अगे तू माझी पट्टराणी असे असता तुझ्याकडे वाकडी नजर करण्याला कोणाची छाती झाली? तू मला नाव सांग की याच वेळेस त्यास मारून टाकतो। राजाने असे क्रोधयुक्त भाषण केल्यानंतर भुजावंतीस किंचित संतोष झाला। मग तिने सांगितले की तुमच्या मुलाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, तो खचित माजला आहे। तुम्ही शिकारीस गेल्यानंतर कोणी नाही
असे पाहून तो माझ्या महालात आला व माझा हात धरून मजवर बलात्कार करावयास पाहत होता. माझी कामशांती कर असे तो मनात काही एक आदेश न आणता मला म्हणाला व माझा हात धरून एकीकडे घेऊन जाऊ लागला. त्यावेळी तो कामातूर झाला आहे असे मी ओळखून त्याच्या हातातून निसटले व पळत पळत दुसऱ्या महालात गेले. तेव्हा माझी ही अवस्था झाली ती सांगता पुरवत नाही. चालताना पडले देखील, पण तशीच लगबगीने पळाले. एकदाची जेमतेम महालात आले आणि घेतले दार लावून. तेव्हा त्याचा इलाज चालेनासा होऊन तो निघून गेला. आपण नसलेत म्हणजे मजवर असले प्रसंग गुदरणार. यास्तव आता मी आपला जीव देते म्हणजे सुटेन एकदाची या असल्या जाचातून. आपला एकदा शेवटचा मुखचंद्र पाहावा म्हणून हा वेळेपर्यंत तशीच ते दुःख सहन करून राहिले. मोठमोठ्याल्या हिंसक जनावरांच्या तावडीतून पार पडून आपण सुखरूप घरी केव्हा याल याच धास्तीत मी राहिले होते. म्हणून अजूनपर्यंत वाचले तरी, नाहीतर केव्हाच आत्महत्या करून घेतली असती. भुजावंतीचे ते भाषण ऐकून राज्याची नखशिकांत आग झाली. जणू काय वडवानळच पेटला की काय असे भासू लागले. मग राजाने बाहेर येऊन राजपुत्र कृष्णागरास मारून जाळून टाकण्याची किंवा हातपाय तोडून त्यास दूर टाकून देण्याविषयी सेवकास आज्ञा केली. ती आज्ञा होताच सेवक मुलास स्मशानात घेऊन गेले व तेथे नेल्याची बातमी त्या सेवकांनी परत येऊन राजास सांगितली. ते सेवक चतुर होते. राजाने आपल्या मुलास मारून टाकण्याची आज्ञा रागामध्ये दिली आहे व त्यास मारले असता राजाचा कोप शांत झाल्यावर काय अनर्थ होईल कोण जाणे असे तर्क त्यांच्या मनात येऊ लागले. त्यांनी पुन्हा पुन्हा राजास जाऊन विनविले, पण राजाने जो एकदा हुकूम दिला तो कायम. मग दूतांनी निष्ठुर होऊन त्यास चव्हाट्यावर नेऊन सुवर्णाच्या चौरंगावर बसविले व त्याचे हातपाय बांधून टाकले. ही बातमी थोडक्याच वेळात गावात सर्वत्र पसरली. त्या समयी शेकडो लोक त्यास पाहावयास आले. कित्येक रदबदली करून राजाचा हुकूम फिरविण्यासाठी राजवाड्यात गेले, पण राजाची ती भयंकर क्रोधयुक्त मुद्रा पाहून कोणासही ही गोष्ट त्याच्यापाशी काढवेना. इकडे आज्ञेप्रमाणे सेवकांनी कृष्णागराचे हातपाय तोडले आणि त्यास तसेच तेथे टाकले. तेव्हा कृष्णागर बेशुद्ध होऊन पडला. त्याच्या घशास कोरड पडली, डोळे पांढरे झाले व प्राण कासावीस होऊन तोंडातून फेस निघू लागला. असा तो अव्यवस्थित पाडलेला पाहून लोक शोकसागरात बुडून गेले. त्या समयी कित्येकांनी शशांकर राजास दूषण दिली. त्यावेळी गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ भिक्षेकरिता गावात आले होते. ते सहज त्या ठिकाणी आले. येथे कसली गडबड आहे हे पाहावे म्हणून ते चव्हाट्यावर जमलेल्या लोकात मिसळले. तेथे गोरक्षनाथाने कृष्णागरास विकल अवस्थेत पडलेला पाहून ती हकीकत लोकांस विचारून माहिती करून घेतली व अंतर्दृष्टीने पाहता सर्व बोलण्यावर भरोसा ठेवून निर्दोषी मुलाचा घात केल्यामुळे त्याने ते दोघेही तेथून निघाले. तेव्हा गोरक्षनाथानेही अंतर्दृष्टीने कृष्णागराचा समूळ वृत्तांत ध्यानात आणल्यानंतर त्यास नावारूपास आणावे म्हणून त्याने मच्छिंद्रनाथास सांगितले. त्यांनी कृष्णागरास त्या परिस्थितीत चौरंगावर पाहिल्यामुळे त्यांचे कृष्णागर हे नाव बदलून चौरंगीनाथ असे ठेवले. राजवाड्यात जाऊन राजापासून यास मागून घेऊन नाथपंथात सामील करण्याची गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सूचना केली. परंतु राजा राणीस आपले सामर्थ्य दाखवून मगच हा कृष्णागर शिवपुत्र घेऊन जाऊ असे मच्छिंद्रनाथाचे मत पडले. पण हे गोरक्षनाथाच्या मनात येईना. तो म्हणाला, प्रथम चौरंगीस घेऊन जाऊन त्यास नाथपंथाची दीक्षा द्यावी व सर्व विद्येत तयार केल्यानंतर त्याच्याच आतून राजास प्रताप दाखवून त्या व्यभिचारी राणीची जी दशा करावायची असेल ती करावी. तूर्त युक्तिप्रयुक्तीने राजाचे मन वळवून त्याच्यापासून ह्याला मागून घेऊन जावे या गोरक्षनाथाच्या विचारास मच्छिंद्रनाथाने रुकार दिला. मग ते उभयता राजवाड्यात गेले. त्यांनी द्वारपाळास आपली नावे सांगून आपण भेट घेण्यासाठी आलो आहोत असा राजाला निरोप सांगावयास पाठविला. राजास निरोप कळताच परमानंद झाला व जे हरिहरास वंद ते योगी आज अनायासे भेटीस आले आहेत असे पाहून तो लागलीच पुढे जाऊन त्यांच्या पाया पडला. त्यांची राजाने स्तुती केली व त्यास राजवाड्यात नेऊन सुवर्णाच्या आसनावर बसविले. नंतर त्याने षोडशोपचारांनी यथाविधी पूजा केली आणि हात जोडून त्यांच्यासमोर तो उभा राहिला व काय आज्ञा आहे ती कळविण्याची विनंती केली. तेव्हा मच्छिंद्रनाथाने सांगितले की तुम्ही अवकृपेमुळे आज एका मुलाचे हातपाय तोडून टाकले आहेत. तो मुलगा आमच्या स्वाधीन करावा
इतकाच आमचा हेतू आहे. मच्छिंद्रनाथाचे हे मागणे ऐकून राजास मोठे नवल वाटले. तो हसून म्हणाला, महाराज, यास हातपाय नाहीत, मग त्याचा तुम्हाला काय उपयोग होणार आहे? उलट तो धनी व तुम्ही त्याचे सेवक असे होऊन तुम्हास त्याला खांद्यावरून घेऊन फिरावे लागेल. हे ऐकून मच्छिंद्रनाथाने त्यास सांगितले की तू त्यास आमच्या स्वाधीन करतोस किंवा नाही एवढे सांग म्हणजे झाले. तो आमच्या कामास उपयोगी पडेल की नाही ही चौकशी तुला कशाला पाहिजे? मच्छिंद्रनाथाने असे स्पष्ट म्हटल्यावर त्यास घेऊन जाण्याची राजाने परवानगी दिली. मग ते त्यास चौरंगासुद्धा आपल्या शिबिरात घेऊन गेले व तेथे त्याचे हातपाय तळविले. येथे अशी शंका येते की हे जती निर्जीवास सजीव करतात असे असता याची अशी अवस्था का झाली? निर्जीव पुतळ्याचा गैनीनाथ निर्माण केला, मग कृष्णागराचे हातपाय पुन्हा निर्माण करणे अशक्य होते काय? परंतु त्याच स्थितीत ठेवून कार्यभाग करून घ्यावयाचा होता. गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ तेथे एक रात्र राहून पुढे चालते झाले. मग ते फिरत फिरत बद्रिकाश्रमास गेले व शिवालयात जाऊन त्यांनी शंकराचे दर्शन घेतले. तेथे चौरंगीस ठेवून आपण अरण्यात गेले. तेथे त्यांनी एक गुहा पाहिली व दोघेही तीत शिरले. त्यांनी चौरंगीस तेथे ठेवून त्याची परीक्षा पाहण्याचा बेत केला. मग गोरक्षनाथाने एक मोठी शिळा आणली. अस्त्राच्या योगाने गुहेत अंधार पाडला आणि चौरंगीस देवळातून तेथे घेऊन गेले. त्या गुहेच्या तोंडाशीच एक मोठे झाड होते. त्याच्या सावलीत ते तिघेही बसले. तेथे चौरंगीस नाथदीक्षा देण्याची मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथास आज्ञा केली. त्यावेळी गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सांगितले की चौरंगीनाथाचे तप पाहून मग मी त्यास अनुग्रह करीन. त्याच्या या म्हणण्यास मच्छिंद्रनाथाने रुकार दिला व चौरंगीस विचारले की तू या ठिकाणी तप करण्यास बसशील काय? तेव्हा चौरंगीने उत्तर दिले की तुम्ही सांगाल ते करीन व ठेवील तेथे राहीन. नंतर त्याने त्या दोघांस विनंती केली की तुम्ही जेथे असाल तेथून माझा नित्य समाचार घेत जा. इतके मला दान दिले म्हणजे माझे कल्याण होईल. ती विनंती मच्छिंद्रनाथाने कबूल केली. मग त्यांनी त्यास आनंदाने गुहेत नेऊन ठेवले व त्यास सांगितले की तुझी दृष्टी निरंतर या वरच्या दगडाकडे असू दे. जर नजर दुसरीकडे गेली तर दगड अंगावर पडून नाहक मरून जाशील व आपणास पुढे जी कामे करावयाची आहेत ती जशीच्या तशी राहून जातील. यास्तव फार सावधगिरीने राहून आपले हित साधून घे. इतके सांगून त्यास मंत्रोपदेश केला व त्याचाच जप करावयास सांगितला. त्यावेळी गोरक्षनाथाने त्यास एक फळ आणून खावयास दिले आणि सांगितले की ही फळे भक्षून क्षुधा हरण कर. मंत्राचा जप करून तप कर. नजर वर ठेवून जीवांचे रक्षण कर. आम्ही तीर्थयात्रा करून तुझ्याकडे लवकरच येऊ. असे चौरंगीस सांगून गोरक्ष गुहेबाहेर निघाला व तिच्या तोंडाशी एक शिळा ठेविली. गोरक्षनाथाने चामुंडेचे स्मरण करताच ती पृथ्वीवर उतरून त्यास भेटली आणि कोणत्या कार्यासाठी स्मरण केले म्हणून तिने विचारले. तेव्हा तो म्हणाला, येथे एक प्राण आहे, त्याच्यासाठी तू नित्य फळे आणून देत जा, म्हणजे तो ती खाऊन राहत जाईल. परंतु तेथे फळे नेऊन ठेवशील ती गुप्तपणे ठेवीत जा, त्याच्या समजण्यात मुळीच येऊ देऊ नको. अशी चामुंडेस आज्ञा करून ते गिरनार पर्वती आले. त्या आज्ञेप्रमाणे चामुंडा गुप्तपणाने त्यास फळे नेऊन देत असे. शिळा अंगावर पडून प्राण जाईल ही चौरंगीनाथास मोठी भीती होती व गोरक्षनाथाने शिळेविषयी फार सावध राहावयास बजावून सांगितले होते. म्हणून एक सारखे तिकडे नजर लावल्याने त्याचे फळे खाण्याचे राहून गेले. तो फक्त वायू भक्षण करून राहू लागला. नजर चुकू नये म्हणून अंगसुद्धा हलवीत नसे. त्याचे लक्ष योग साधनेकडे लागल्याने शरीर कृश होऊन त्याचा हाडाचा सांगाडा मात्र उरला. अशा रीतीने चौरंगीनाथ तपश्चर्या करीत होता. तर मित्रांनो, चौरंगीस मच्छिंद्र गोरक्षाने शशांकर राजाकडून मागून घेतले. चौरंगीची तपश्चर्या या नावाचा 31वा अध्याय येथे समाप्त झाला. श्री नवनाथ महाराज की जय.